आचार्य रजनीश ओशो नावाने जे प्रसिद्ध होते आणि आजही अनेक लोक त्यांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान अंगीकारत जगणं स्वीकारतात. प्रचंड बुद्धिमत्ता, विचार करण्याची एक वेगळी दिशा आणि नजरेत असलेलं एक तेज, अर्थात चेहऱ्यावर पण प्रचंड तेज, वाणीवरती प्रभुत्व, एक शब्दप्रभू, एक हुशार व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं. पण आजही तुम्ही जेव्हा ओशो वाचाल तेव्हा कदाचित अरे काही गोष्टी आपल्याला माहीतच नव्हत्या असा तुमच्या मनातून आवाज येईल. अशाच ओशोंच्या प्रवचनाच्या गर्दीत मन लावून ऐकणारा एक व्यक्ती त्यांना प्रश्न विचारतो, प्रभूजी, समजा माझ्या घरावर हल्ला झाला, माझं घर जाळायला निघाली लोक, माझ्या घरातल्या लोकांना मारहाण होऊ लागली. अशा वेळेस माझ्या घरातला देव्हारा पण उद्ध्वस्त करायला निघाले. मी प्रचंड देवभक्त आहे. मग अशा वेळेस मी शस्त्र उचलायचे की नाही? ओशो हसले, थोडेसे गंभीर झाले आणि त्याला भक्ताला प्रेमाने, तू मूर्ख आहेस, तुझा प्रश्नच मूर्खासारखा विचारतोयस. या प्रश्नातून एकच मला ध्वनित होतंय की बेटा, तू इतिहासाकडून काही शिकला नाहीयेस. 1200 वर्षापूर्वी महमूद गझनी भारतावर चाल करून आला. या भारतावर आक्रमणं किती झाली हे तुला माहिती आहे. आणि त्यातल्या त्यात या मुस्लिम लोकांनी जेव्हा जेव्हा आक्रमणं केली तेव्हा त्यांनी काय केलं? मंदिरांची नासधूस केली. त्यातून त्यांना समजलं की सोमनाथ मंदिर हे एक अतिशय श्रीमंत असं देवस्थान आहे. आणि खरं होतं ते. सोमनाथ टेम्पल, अहो 1200 वर्षापूर्वी या मंदिराने, या महमूद गझनीचा तो हल्ला, त्याच्या चिरंतन आठवणी या मंदिराच्या भिंतीमध्ये आहेत. त्या 1200 वर्षापूर्वीचं या मंदिराचं सगळं ऐश्वर्य त्या दिवशी महमूद गझनी आला आणि जवळपास 1200 पुजारी, त्या मंदिरातले पुजारी, मंदिरातल्या मूर्तीसमोर त्रिशूळ असतो पण पुजाऱ्याकडं एकही हत्यार नसतं. पूजेला येताना एक तो सोवळं नेसून येतो, उघडा असतो, मनोभावे पूजा करतो, मनोभावे जपजाप्य करतो. तेव्हा त्याला वाटलं त्या 1200 पुजाऱ्यांना, आपण इतकं मेडिटेशन करतोय, आपण इतकी भक्ती करतो, या देवाची इतकी सेवा करतोय, हा देव आपल्यावर कोणतंही संकट आणणार नाही असा त्यांचा गैरसमज होता. अर्थात इतका मोठा धोका होईल आपल्याला कधी हे त्यांच्या ध्यानीमनी पण नव्हतं. पण त्या मंदिराची श्रीमंती या आक्रमणकर्त्यांना आकर्षित करून गेली आणि मग सोमनाथ मंदिरावरचा तो जोरदार हल्ला, सगळ्या पुजाऱ्यांना मारून टाकलं गेलं. अनेक हिंदूंची कत्तल झाली, कारण निहत्ते लोक होते, हत्यार नाही, प्रतिकार करण्याची शक्ती नाही. ज्यांच्याकडं हत्यारं होती त्यांच्यासमोर हे खूप प्रबळ ठरले क्षत्रियांपुढं. त्यातलेही काही मारले गेले.
जे हत्यार नव्हती ती निष्पाप हिंदू जनता प्रचंड मोठ्या प्रमाणात मारली गेली आणि सोमनाथ मंदिराचं सर्व हिरे माणिक सोनं चांदी जितकं म्हणून धन त्यांना लुटता येईल तो सगळा खजिना लुटून हा महमूद गझनी निघून गेला. म्हणजेच त्या दिवशी तुम्हाला त्या सोमनाथ मंदिरातल्या देवानी त्याची केलेली तुम्ही आराधना, त्याची केलेली तुम्ही सेवा हे काहीही त्या पुजाऱ्यांना वाचवू शकलं नाही. हे माहीत असूनसुद्धा भक्ता तू मला असा प्रश्न विचारतोयस, मूर्खाचा प्रश्न आहे तो, मूर्खासारखा प्रश्न टाकतोयस तू, असं म्हणून ओशोंनी त्याला अजून काही उदाहरणं दिली. महाभारतामध्ये श्रीकृष्ण स्वतः देव आहे, स्वतः देवत्व प्राप्त केलेला तो अंश, पण त्याच्यासुद्धा मनात आलं की आता कंसाला मारून टाकल्याशिवाय गत्यंतर नाही, म्हणून त्यांनी कंसाचा वध केला. जरासंधसुद्धा संपला पाहिजे हे त्यांच्या मनात आलं. महाभारत जेव्हा घडत होतं तेव्हा त्यांच्याकडं असलेल्या एका वेगळ्या ताकदीच्या निशी ते युद्ध थांबवू पण शकले असते, पण दुर्योधन किंवा त्या कौरवांचं मत परिवर्तन करू शकणं हे अशक्य आहे. युद्धाशिवाय पर्याय नाही, शस्त्र हाती घेतल्याशिवाय पर्याय नाही, हे श्रीकृष्णाने सुद्धा अर्जुनाला युद्ध सोडून जाताना सांगितलं. का सांगितलं? म्हणजेच ओन्ली मेडिटेशन इज नॉट युजफुल. तुम्हाला तयारीतच राहावं लागेल. हा संदेश रामायणाने सुद्धा दिला आहे, महाभारताने सुद्धा दिला आहे. जर फक्त मेडिटेशन करून जग जिंकता येत असेल तर प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध केला असता का? प्रभू श्रीरामचंद्रांच्या हातामध्ये धनुष्य आणि बाण, पाठीवरती हे चित्र दिसलं असतं का? या सगळ्या गोष्टींचा अर्थ एकच आहे की शस्त्र हाती घ्याल तरच तुम्ही तुमचा बचाव करू शकाल. तुमच्यावर हल्ला होतोय, तुमची घरं जाळली जातात, तुमच्या आया बहिणींना उचलून नेलं जातं, तरीसुद्धा जर तुम्ही बंधुभाव, भाईचारा हीच वक्तव्य करत असाल तर तुम्ही इतिहासाकडनं काहीही शिकला नाहीत. तुमच्या संवेदना या इतिहासाच्या जी काही शिकवण तुम्हाला द्यायची म्हणून तो इतिहास लिहिला गेला ते समजून घेण्यासाठी सुद्धा तुमच्या संवेदना जागृत नाहीत. इतका बोथटपणा तुमच्या आयुष्याला आला आहे असं म्हणावंसं वाटतंय. नामुष्कीची गोष्ट आहे ही. असे प्रश्न निर्माण होतात. ज्या भारतावरती आक्रमण करत मुघलांनी प्रचंड लूटपाट केली, प्रचंड आपली जनसंख्या कमी होण्यासाठी, आपल्या हिंदू धर्मियांची लोकसंख्या कमी व्हावी याच उद्देशाने प्रत्येक आक्रमणकर्त्यांनी कत्तल केली. प्रत्येक वेळचा तो कत्लेआम विसरायचा आणि आपण भाईचारा, फक्त भाईचारा हा शब्द गोंजारत बसणार तुम्ही. आजही ती वेळ, आज उमऱ्यापर्यंत आलेत सगळे. आज बांगलादेशमध्ये जशी हिंदूंची कत्तल होतीये तो पश्चिम बंगाल जास्त दूर नाही आहे. जे राजकारणी त्या लोकांना पाठिंबा देतात, जे राजकारणी त्यांना व्होट बँक समजून सीमेच्या आतमध्ये आणतात बांगलादेशमधनं, इथं आणून त्यांचं वास्तव्य छानपैकी लीगलाईज करण्यासाठी, कायदेशीर वास्तव्य करण्यासाठी धडपडणारे जे राजकारणी आहेत त्यांची मला चीड येते, चीड. एक कणसुद्धा सांडलेल्या रक्ताची जाणीव नसलेली ही अशी राजकारणी ज्या पद्धतीने बांगलादेशमध्ये हिंदूंची हालत चालली आहे ना, तशी इथल्या त्या राजकारण्यांची हालत केली पाहिजे आणि बांगलादेशमधले हिंदू वाचवले पाहिजेत. आणि प्रत्येक हिंदूंनी आज सोमनाथ मंदिरावरचा हल्ला विसरता कामा नये. उदाहरण आहे महाभारत, विसरता कामा नये. श्रीकृष्ण आणि प्रभू श्रीरामचंद्राची भूमिका काय होती याच्या खोलीमध्ये जाऊन त्याच्यातनं आपल्याला काय घ्यायचं आहे हे घेणं ज्याला जमतं
तोच कदाचित त्याच्या कुटुंबासह जिवंत राहू शकेल अशी अवस्था भारतात सुद्धा निर्माण होऊ शकते. म्हणून प्रत्येकाने त्या इतिहासातनं काहीतरी कण घेतले पाहिजेत, काहीतरी शिकलं पाहिजे. ते काहीतरी म्हणजे काय आहे? काहीतरी म्हणजे स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबियांना स्वसंरक्षणासाठी नेहमी सज्ज ठेवणं. आता काही लोक म्हणतील, प्रवी, आमच्यावर इंडियन आर्म्स ॲक्ट खाली केसेस झाल्या तर काय तू वाचवायला येणार आहेस का? शब्दशः अर्थ घेण्याची गरज नाही आहे, पण तुम्ही तुमचा डिफेन्स कशा पद्धतीने करणार आहात त्या तयारीत तुम्हाला नक्कीच राहावं लागेल, नक्कीच राहावं लागेल. एका व्हिडिओमध्ये मी बोललो, फौजी लोकांसमोरच्या व्हिडिओमध्ये, की 1971च्या युद्धामध्ये जर 93,000 सैनिक आपला देश मानवतेच्या दृष्टिकोनातनं पाकिस्तानला परत करू शकतो एकही जखम न करता, तर त्याच वेळेस पाकिस्तानमध्ये सडक पडलेले आपले युद्धकैदी परत का मागितले नाहीत? या प्रश्नाने रिटायर्ड फौजीसुद्धा अनुत्तरित झाले. शासनाची पेन्शन खातात म्हणून शासनाच्या विरुद्ध बोलण्यासाठी सुद्धा एक फौजीसुद्धा जेव्हा कचरतो तेव्हा मला वाईट वाटलं. का धारिष्ट्य नाही तुझं? मग नंतर हळूच पुटपुटले, शासनाची चूक आहे ती. अरे बोला ना, जितक्या तडपेने तुम्ही इतर गोष्टी बोलता ना फौजी म्हणून, तर डायरेक्ट सांगा ना, इट इज द मिस्टेक ऑफ दी देन गव्हर्नमेंट. का लाजताय? मग त्यावेळच्या मिलिटरीतल्या अधिकाऱ्यांनी का दबाव आणला नाही? आदेशाखाली पिचले गेले होते त्यावेळेचे मिलिटरीचे अधिकारीसुद्धा. असाच निष्कर्ष निघतो ना. शेवटी काय आहे, त्यावेळच्या सरकारची ती चूक आहे. आणि विनाकारण बांगलादेशच्या निर्मितीसाठी 1971च्या युद्धात पकडले गेलेले, हे पाकिस्तानच्या सीमेमध्ये पकडले गेलेले भारतीय सैनिक प्रचंड यातना सहन करत करत तिथे सडक पडले, मेलेसुद्धा. त्यांच्या कुटुंबियांनी फक्त वाहता वाहता सगळी आसवं आटली अशा अवस्थेत आयुष्य काढलं, एका खोट्या आशेवर की आज ना उद्या सरकार काहीतरी करेल, त्यांना जिवंत घेऊन येईल, माझ्या घरचं लेकरू, माझा पती, कोणाचा बाप पुन्हा येईल, या वेड्या आशेवर सगळं कुटुंब जगत राहिलं. जगता जगता रोज मरत राहिलं. या अशा गोष्टी विसरायच्या, इतिहास विसरायचा, इतिहासाने दिलेली शिकवण विसरायची, सोमनाथ मंदिरावरती झालेला हल्ला विसरायचा, त्या दिवशी झालेला कत्लेआम विसरायचा, त्या पुजाऱ्यांचं काय चुकलं त्या चुकीतनं आपण काहीच शिकायचं नाही. नक्की काय जगायचं आहे काही नाही आपल्याला. या सगळ्या गोष्टीतून काहीतरी बोध घ्यायचा आहे. हम सब भाई भाई म्हणणाऱ्या माझ्या सगळ्या हिंदू बांधवांना मी जाहीर आव्हान करतो, बंद करा हे थोबाडातनं भाईचारा भाईचारा आणणं. जोपर्यंत जिहादी मनोवृत्ती त्यांची संपत नाही तोपर्यंत हा शब्द मी उच्चारणार नाही, अशी भीष्म प्रतिज्ञा घ्या. तुमच्या शेजारच्या मुस्लिम बांधवाला सुद्धा जेव्हा आदेश येतील तेव्हा आम्हाला करावंच लागतं अशी मानसिकता बाळगणारे मुस्लिम मी पाहिलेत. तरीही बेसावध राहणार, तरीही फक्त त्रिशूळ घेतलेल्या शंकराला ओम नमः शिवाय जप करतच बसणार, फक्त बाकी काहीच तयारी नाही करणार. अरे म्हणा ना तुम्ही, ओम नमः शिवाय नक्की म्हणा. कुठल्याही देवाचा, जो आवडेल त्या देवाचा जप जाप्य अगदी नक्की करा, रोज पूजा करा, नाही असं म्हणणं नाही माझं. पण तो देव तुम्हाला वाचवायला नक्की येणार नाही हे मी सुद्धा सश्रद्धा असून सुद्धा मी सुद्धा वक्तव्य करतोय. नाही येणार, त्या मूर्तीतनं बाहेर येऊन तो तुम्हाला वाचवणार नाही. तुमचा डिफेन्स तुम्हालाच करावा लागणार आहे, तुमच्या कुटुंबाला तुम्हालाच शक्ती दाखवून वाचवावं लागणार आहे. आणि नुसती शक्ती नाही चालत, अशा वेळेस तुम्हाला युक्तीही वापरावी लागेल, शक्तीही वापरावी लागेल. आणि त्या तयारीत राहण्यासाठी नक्की काहीतरी तयारी करावीच लागेल. अशाच वातावरणातून सध्या भारत देश चाललेला आहे. आशा करतो मित्रांनो
या व्हिडिओतनं जो संदेश द्यायचा आहे तो मनापर्यंत पोहोचेल आणि प्रत्येक हिंदूंच्या रक्ताच्या थेंबाथेंबात थोडी तरी सळसळ निर्माण होईल याच अपेक्षेने या व्हिडिओत इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत.